नमस्कार. संवाद कौशल्य कसं वाढवायचं? तुम्ही किती हुशार असलात ना, पण जर संवाद नीट जमत नसेल तर लोक तुमचं ऐकत नाहीत. आपण बोलतो, तळमळीने सांगतो, पण खरंच ते समोरच्यांना समजतं का? आपल्या नात्यांची ताकद शब्दामध्ये नसते, तर संवादाच्या भावनेत असते. एक योग्य संवाद आयुष्य बदलू शकतो आणि एक चुकीचा संवाद नाती तोडू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 सोपे पण पॉवरफुल संवाद कौशल्याचे नियम, जे तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण बदलू शकतात. पहिला मुद्दा आहे की श्रोत्यांचा ऐका. संवाद हा एकतर्फी नसतो. इतरांचे विचार ऐका. यामुळे परस्पर समज वाढतो, चांगला संवाद निर्माण होतो. प्रश्न विचारण्याचं प्रवृत्त करा. श्रोत्यांना सहभागी करा. प्रश्न विचारण्याची संधी द्या. संवाद अधिक जिवंत होतो. समाज अधिक स्पष्ट होतो. तिसरी बाब सांगता येईल की आदरानं बोला. प्रत्येकाशी सन्मानानं वागा. शब्दांची निवड नम्र असावी. यामुळं नातं मजबूत होतं आणि विश्वास वाढतो. चौथी बाब सांगता येईल की टीका सकारात्मक करा. टीका करताना काळजी घ्या. नकारात्मक शब्द टाळा. सुधारणेवर लक्ष केंद्रित करा. यामुळे समोरचा दुखावत नाही. पाचवा नियम तुम्हाला पाळावा लागेल. प्रशंसा करा. योग्य वेळी कौतुक करा. प्रशंसा करा. प्रेरणा देत राहा, जेणेकरून श्रोत्यांचा आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक वातावरण तयार होते. सहावा मुद्दा सांगता येईल की भावनांचा आदर करा. इतरांच्या भावनांना समजून घ्या. संवेदनशीलतेनं बोला. यामुळं नातं टिकतं, विश्वास दृढ होतो. सातवा मुद्दा सांगता येईल की संयम ठेवा. तणावातही शांत राहा. घाईघाईनं प्रतिक्रिया देऊ नका. संयमानं विचार करा. यामुळे संवाद योग्य राहतो. आठवा बाब सांगता येईल की विरोध स्वीकारा. भिन्न मतांचा आदर करा. विरोध ऐकून घ्या. त्यातून शिकण्याची संधी मिळते. संवाद कौशल्य अधिक परिपक्व होतं. नववी बाब सांगता येईल की स्पष्ट उत्तर द्या. गोंधळ टाळा. थेट आणि स्पष्ट बोला. श्रोत्यांना समजायला सोपे जाते. विश्वास हा वाढतो. आणि 10वा बाब सांगता येईल की विश्वास निर्माण करा. प्रामाणिकपणा ठेवा. खोटेपणा टाळा. विश्वास हा संवादाचा पाया आहे. तो टिकवणं महत्वाचं आहे. हे नियम जर फॉलो केलं तर तुमचं संवाद कौशल्य वाढेलच. एवढंच नाही तर तुमच्या कर्तृत्वाला, व्यक्तिमत्व विकासाला सुद्धा झळाळी प्राप्त होईल.